औंढा नागनाथ शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील टेकडीवरील 12 मे रोजी दुपारी 4च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। दरम्यान सदर मृतदेह 10 दिवसापूर्वी पिंपळदरी येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला। औंढा नागनाथ बसस्थानकाच्या पाठीमागे टेकडीवर एका अनोळखी स्त्रीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक खुद्दूस, जमादार वशीम पठाण, गजानन गिरी, ओंकारेश्वर राजनेकर, ज्ञानेश्वर गोरे, माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। सदर मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटली नसली तरी हा मृतदेह पिंपळदरी येथील बेपत्ता स्वाती सतीश भगत या महिलेचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। दरम्यान स्वाती भगत ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार 3 मे रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे। महिलेचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत।